पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरात सकल हिंदू समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली। यावेळी पाकिस्तानचा झेंडा रस्त्यावर अंथरून पायदळी तुडवत पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या। 4 हुतात्मा पुतळा येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या निदर्शनात एक है तो सेफ है यासह अनेक बॅनर युवकांच्या हातात झळकले। या निदर्शनात मोठ्या संख्येने सकल हिंदू समाजातील युवक आणि महिला सहभागी झाले होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकाचा दाखला देत यावेळी पाकिस्तानचा निषेध करण्यात आला। या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पहलगाम येथे निष्पाप हिंदूंची हत्या करणाऱ्या अतिरेक्यांना भारत सरकारने धडा शिकवावा, तसेच पश्चिम बंगालमध्ये करण्यात आलेल्या हिंदूंच्या हत्येचा बदला घ्यावा अशी मागणी आंदोलकांकडून यावेळी करण्यात आली। ते मोठं षडयंत्र आहे की पश्चिम बंगालमध्ये तिथे हिंदू पलायन व्हायला लागलाय। हे शब्द लक्षात ठेवा, तिथून हिंदू पलायन व्हायला लागलाय। तिथं कुठं तर राष्ट्रपती राजवट लागू होईल ही सर्वांना भीती निर्माण झाली होती, कारण की तसं चित्र पूर्ण भारतात निर्माण झालं होतं। महिला कुठंतरी दुसरा वर्ग द्यायचं, त्यासाठी पश्चिम बंगालचं हे इकडे नजर हटवण्यासाठी काश्मीरमध्ये हल्ला केलेला आहे। तिथं 27 जण जरी मेलेले असतील, पश्चिम बंगालमध्ये हजारो हिंदू मेलेले आहेत। एक लक्षात ठेवा, हजारो हिंदू मेलेले आहेत, हजारो हिंदूचं पलायन व्हायला लागलंय। ते सरकारला का जाग येत नाहीये? तिथं त्यांचं लक्ष त्यांनी काढून इकडे काश्मीरकडे, कारण की काश्मीरमध्ये काय झालं तर सगळं जग लक्ष देत आहे। म्हणून या गोष्टीसाठी पहिला मी सरकारला सांगतो की तिथं 27 जण मेले, त्यांची श्रद्धांजली व्हा, त्या अतिरेक्यांना पकडा, त्यांना खलास करा, पण पश्चिम बंगालमध्ये पहिला लक्ष द्या, कारण की तिथं ममता बॅनर्जींनी पूर्ण पश्चिम बंगालला पाकिस्तान करायचं ठरवलंय, इस्लामिक राष्ट्र करायचं ठरवलंय। भविष्यामध्ये ते पश्चिम बंगाल जसं पाकिस्तान झालं तसं पश्चिम बंगाल होऊ शकतं। त्या पहलगामामध्ये जे 27 निष्पाप असं आमच्या भारतीय नागरिकांचं बळी झालं, त्याबद्दल मी प्रथमतः सकल हिंदू समाजच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो। हे मुस्लिम जिहादी वृत्तीच्या लोकांनी ठरवलेत। आता जगामध्ये 54 मुस्लिम राष्ट्र झाले, 55 राष्ट्र त्यांचा डोळा हिंदुस्थानवर आहे। अद्याप आम्ही हे मुस्लिम राष्ट्र होऊ देणार नाही। येणाऱ्या 2 ते 4-5 वर्षात आम्ही हिंदू राष्ट्र बनवल्याशिवाय राहणार नाही।